मेरा नमस्कार, मेरा नाम श्रीदा सुतारे। साप आहे साप. ही घोणच आहे घोणसच आहे. ओ गाववाले काय म्हणतो मॅनेजमेंट, मजेत ना? आम्ही पण एकदम मजेत. तर बरोबर सकाळच्या वाजले 5:30 आणि मी पोचले बॉम्बे रेस्टॉरंटच्या चौकात साताऱ्यात. म्हणजे अर्धा तास लवकर गाडीनं सोडले बघा. शर्मा ट्रॅव्हलचा खरंच नाद कारण नाही, एकदम टाईमवर चालते. आणि मी थांबलो आता इथे चौकात. दादा मला घ्यायला येतात आणि दादा आले तुम्हाला घ्यायला. तो चलो आगे बढो चला. मला आहे ना बरोबर 5:22 दादांचा फोन आला. मी काय झोपलो होतो त्याच्यामुळे मला काय फोन घ्यायला जमलं नाही, त्यामुळे थोडासा मला उशीर झाला. ठीक आहे आता दादा आलेत, आता थेट घरी जाऊन झोपतो. आणि जुईचं ड्रॉइंग सापडलं, जुईनं केलेलं. जाईने केलेलं दिसते, जाईनं आईस्क्रीम काढलेलं दिसते. मित्रांनो, असं म्हणतात की एखाद्या गावची चावडी हे गावचं हृदय असतं. आणि म्हणजे आधीच्या काळात काय असायचं, प्रत्येक गावात म्हणजे आमच्या गावात तर अजूनही होतं. कुठलेही महत्त्वाचे कार्यक्रम वगैरे गावच्या मिटिंग्सवर येत ना सगळ्या ह्या मंदिरात होतं. ही आमच्या गावची चावडी आहे आणि इतकी भारी आहे ना, तुम्हाला सांगतो. इथं बसल्यावर एक नंबर वाटतं, फील असलं तो. इथं आधी आहे ना, तिथं वडाचं झाड लावलं, हे छोटंसं आहे पण आधी खूप मोठं वडाचं झाड होतं. ते पाडलं, इथे मोठासा पार वगैरे होता. बट ते काय कालांतरानं जरा हे झालं आणि आता इकडे वडाचं झाड लावलं आहे बघा. हे तर खूप सुंदर असते. आता काय आमच्या गावात आता पाडव्याला इथे सभा असते, तेव्हा एकदा ब्लॉग करून सांगतो मी पाडवी हे काय असतं नक्की, चावडी म्हणजे कसं काय असतं, काय कशी लोक येतात काय. आधी बरेच लोक आहेत बघा इथं, म्हणजे लोकांचे इव्हन घरातले कार्यक्रम पण व्हायचे इथं. पाहुणे रावळ्या इथं बसायला जागा कुठं, घरं छोटे छोटे असायचे तर सगळे चावडीत असायचे. आणि आमचं हनुमानाचं मंदिर आहे गावातलं, इथं बऱ्यापैकी सगळे गावातले कार्यक्रम इथंच होतात. आणि मी थांबलो इथं, जाई येते, जाई जुई येते म्हणून मी थांबलो इथं. पण एक नंबर स्पॉट आहे, लय भारी वाटतं इथं बसायला. गावचं एकदम मध्यवर्ती ठिकाण. आलेली आहे जाई जुई, त्यांच्या शाळेत आज होता कार्यक्रम, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. बघू आपण आता जुई काय झाली तुम्हाला दाखवतो चला. पोरी आले दोघी पण जुईला आहे ना साडी टोच होती. जुई झालेली झाशीची राणी, त्याच्यामुळे तिनं सगळं तिचं कॉस्ट्युम चेंज केलं आणि बघा ती आली युनिफॉर्ममध्ये. जुई म्हण काय काय झालेली तू का? नीट 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 काय झालं सांगी सांगी. झाशीची राणी झालेली का नाही तू? तुझं स्पीच काय होतं सांग मला. Hello friends, my name is Lunda Minisuta. I am झाशीची राणी. Bye bye. अरे एवढंच आहे, पुढं होतं की अजून काय काय बरंच विसरलीस होय तू? अगं किती काय काय होतं जुई? अगं होतं की अजून काहीतरी. Good morning friends, my name is Lunda Minisuta. I am झाशीची राणी. Bye bye. एवढं काय अगं तिला फुल स्पीच पाठ करून घेतलेलं तिचं. बघितलं काही कसला आगाव बॉक आहे, हिचं पूर्ण फुल स्पीच पाठ करून फुल स्पीच पाठ करून घेतलेलं. पण हिला काहीच येत नाही, गंड भोपळा आमचं. आपण आता दिदीचं करूयात. दिदीने पण खूप छान म्हणलेलं पी, दिदीने तर खूप पाठ केलं. चला जाऊयात आता चला. जायचं स्पीच ऐका सगळ्यांनी. आप सभी को मेरा नमस्कार, मेरा नाम श्रीदा सुतारे. आज 26 जनवरी है, हम गणतंत्र दिन मना रहे हैं. 26 जनवरी 1950 को हमारे देश का संविधान लागू हुआ था. हमें अपने संविधान का सम्मान करना चाहिए. मैं अपने देश से बहुत प्यार करती हूँ. जय हिंद जय भारत. अरे वा, कसं दिसते असं 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 करत असं करत. ए कशी दिसते जुई आमची? सगळ्यांनी कमेंट करून सांगा रे जुडू कसं दिसतं आमचं. अरे मोडल फुटेल किती बांगड्या जा मम्माला दाखव. हां, आणि जाईला आणलेलं, जाईला काय बसत नाहीच. तिकडंच तर मज्जा झाली जुईची. फाउंडेशनचं सगळं बांधकाम झालं आहे बघा आपलं. आता फक्त मोरून भरल्यानंतर ह्या साईडची वॉल बांधायची. आणि आता हे काम चाललं आहे ह्याचं आपलं पिलरच्या फाळ्या मार चालले. उद्या परवा पिलर भरून घ्यायचे. एवढी हाईट येईल आपल्या. आता हा पोर्च आणि मागे आपलं राडा. सुट्टीच नॉट. कसं दिसतंय मित्रांनो? आज आहे सॅटरडे, आज सुट्टी आहे आणि कामाची एवढी मोठी लिस्ट आहे. मी आत्ता चालले साताऱ्याचा वाजले 2. पहिल्यांदा गाडीचा आवाज बघा येतोय. ऐक आधी गंग 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 आवाज येतो ना. ते काय झाले
या साईडचं राईट व्हील मागचं त्याचं गेले बेरिंग. सगळ्यात पहिलं ते चेंज करायचे. त्याच्यानंतर माग बघा सायकल दिसते जुईची ते जायची, तर तिचा ब्रेक लागत नाही, तर ते जरा हे करून आणायचे. त्याच्यानंतर राजश्रीचा मोबाईलचा वगैरे प्रॉब्लेम झालाय, डिस्प्लेचा प्रॉब्लेम झालाय, ते रिपेअर करायचे. आणि मी बघा ते कोल्हापुरात ना त्याशी कपडे घेतले का नाही, फॅब्रिक घेतलं ते, तर ते शिवायला टाकायचे. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या कंपनीचं कुरिअर आले ते आणायला जायचे. तर एवढी सगळी कामं आहेत. आता बघूयातली किती माझ्या लक्षात राहतात साताराला जास्तोपर्यंत आणि किती कम्प्लीट होतात. तो चलो सुरू करते हे. आपण आता पहिला टास्क पूर्ण करायला आलोय. गाडी आत लावली गॅरेज मध्ये, गाडी पार्क केली. चलो आज जाऊन बघू. आता प्रशांत मिस्त्री येतली रोज झाले. हा फॅक्टचं बेरिंग येतं मिस्त्री. कसं काय मिस्त्री ऍक्च्युली जळगावची आहे ती, मी आत्ता साताऱ्यात आली ती. बाकी काय काय करायला लागेल मिस्त्री तेवढंच ना. मित्रांनो आता बघा आवाज किती कमी झालाय, नाहीतर मगाशी बोलताना किती आवाज येत होता. चला पहिला टास्क तर आपला कम्प्लीट झालाय. महत्वाचं होतं गाडीचं काम ते झाले. आता आपण जाऊया ड्रेसवेल मध्ये शर्ट शिवायला टाकायला, महत्वाचं काम आहे ते. ये आ गए हम ड्रेसवेल में, गाडी डायरेक्ट. दुसरं पण काम झालं आपलं, कपडे शिवायला टाकून आलोय मी. नंतर मी विसरतो, एकदा पडून राहिले की तसंच राहतं. आता तिसरं काम आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजश्रीचा फोन रिपेअर करायला टाकणे आणि माझं कुरिअर उचलणे. सायकल एक राहिली नाही, अजून 3 कामं राहिलीत, 2 झाले. तो चलो देखते किती करू शकतो आपण काम. अजूनही कुठलं तरी काम होतं का, मी विसरल्यासारखं वाटतंय मला. आता तिसऱ्या टास्क कम्प्लीट करायला आलोय. राजश्रीच्या मोबाईलचा डिस्प्ले बदलायला आणि माझा मित्र आहे आमच्या नाही का मागच्याच बघा तुम्ही गाडी बंद पडलेली, तो दादाने चालू केलेला. आमचा प्रमोद, आमचा मोठा भाऊ, मोठा नाही तो लहान आहे, मी मोठा आहे. तर त्याच्या रेफरन्स एका दुकानात आले, ते एकाकडे आलो. त्यांनी थेट मला आतच बसवतो. या म्हणलं शेट आत बसा, तुमचा लगेच मोबाईल रिपेअर करून देतो अर्ध्या तासात. म्हटलं समोर बसून रिपेअर करून देतो. आता मोबाईल रिपेअर करायचं काम चालू आहे. भारी दुकान आहे, लय खतरनाक ऍक्सेसरीज वगैरे आहेत बरं. तुम्हाला पण जर कुणाला येत असलं तर त्या दुकान आहे ना राधिका रोड आपल्या प्रकाश लॉजच्या समोर बरोबर रामदेव म्हणून छान. 3 कामं झाली, तिसऱ्या टास्क पण कम्प्लीट झाला. राजश्रीचा फोन रिपेअर झाला. आता 4थ्या टास्ककडे आलोय मी. आता जायची सायकल रिपेअर करायचं चाललंय. सायकल दिली बघा, आता रिपेअरिंग चालू आहे. ब्रेकच लागत नव्हतं सायकलचा. सो सक्सेसफुली आपले 4 टास्क तर झालेले आहेत. आता काय एक राहिलं, हां एक आता कुरिअर घ्यायचं राहिलंय, ते कुरिअर घ्यायचंय आणि मग झाले. मग मला वाटतं 4 कामं झालीत आपली. आपला फायनल टास्क DTDC कुरिअर आणि फायनल टास्क पण कम्प्लीट झालेला आहे. डायऱ्या घेतलेल्या आहेत. आता थेट इथनं घरी जायचं. काय चाललंय, झडपीच्या इलेक्शनची गडबड चाललेली दिसते. हे आहे आपलं गाव. सूर्य साप आहे, साप. होय ना, आयला काय गोनच आहे काय. ही गोनच आहे, गोनसच आहे. मित्रांनो तुम्ही ह्याच्या आधीचे क्लिप बघितल्या बघा, आमच्या इथं साप आलाय. तर आता साप आल्यानंतर आता सगळ्यांनी आम्ही जरा हे केलं, जरा सगळी घरातली माणसं होती. जुई मला आली बोलवायला पटकन, पप्पा साप आलाय साप आलाय. तर ते साप बघायचं हे तिथं काय गेले, तर त्या वेटोळ घालून बसलाय तो आणि मग वरून त्याला हे केले, कवर टाकले आणि सर्प मित्रांना फोन केला 1-2-3 आणि ते येतील तोपर्यंत जरा वाट बघू. आपण काय मारणार नाही त्याला, आपण सोडून देणार आहे त्याला. काय म्हणते आई? आईचं काहीतरी म्हणणं आलं. आई काय म्हणते? काय म्हणत नाही बाबा, सापाची भीती वाटते. अगं ती काय विषारी साप नाही ती, अरे विषारी कसला, ते सापच आहे ना. मांडूळ आहे ते, मांडूळ. नाव ऐकलं तरी भीती वाटते. होय. आता राजश्री आली, आपण राजश्रीला विचारू तिनं कसा बघितला अचानक, कारण फर्स्ट एन्काउंटर राजश्रीचं झालंय सापा बरोबर. काय काय म्हणजे पाणी घ्यायला गेलेले मी तिथं, हा तर पाय पडला नाही माझा. जुई आपली आई साप मी मला अशी बरंच जुईनं बघितला राव माहिती का. जुई जास्त करून महत्वाची. हा ना, जुईनं जुई आमची शूरवीर आहे, जबरदस्त. शूरवीरों के खानदान से हे जुई. बघा सर्प मित्रांना फोन केलाय. होय ना, चांगला साप आहे, गरीब साप आहे.
ओके 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 चालतंय इथं सोडून देतो मग हा चालतंय चालतंय ये इकडे ओके ओके नितीन ते ह्याच्यात घेता का पोत्यात घाल गेलं गेलं ओके गेलं तोंड आहेत आणि धन्यवाद नितीन दादा यशस्वीरित्या रेस्क्यू केलेला आहे हा? हो की? हा तिथं दादा आले आणि यशस्वीरित्या रेस्क्यू केलेला आहे साप बिनविषारी होता आमच्यावरले जरा घाबरले आमचे म्हणजे आपले सातारच्या शाळेत ज्येष्ठ सर्प मित्र आहेत बघा अमित दादा सय्यद त्यांना मी फोन केलेला त्यांना मी इमेजेस पण पाठवले व्हिडिओ पाठवला तर ते म्हणले एकदम साधा एकदम गरीब साप आहे हा सँड बोवा म्हणतात त्याला मांडूळ पण नाही हे आणि घोणच नाही जरा भीती वाटली घोणच बिनच का मला एकदम साधा एकदम काय म्हणतात एकदम भोळा साप आहे म्हणले तुम्ही तिथल्या तिथे ढकलून द्या जरा तो तुला कुठे दिसला का साप पहिल्यांदा आणि तू काय करत होती राहिलेली तू घाबरली नाहीस जुई पहिल्यांदा ग मला सांगत आली आमचं शूरवीर आहे बा शूरवीर